नमस्कार, मी काजल गणपत जटीथोर. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय काव्य स्पर्धेकरिता माझी कविता सादर करीत आहे. तर माझ्या कवितेचे नाव आहे गुलाबी पहाट क्षण. मी माझी कविता सादर करीत आहे. राहून राहून वाटते सर्वस्व तुला सोपवावे, राहून राहून वाटते सर्वस्व तुला सोपवावे, दुरावे आता कायमचे हे संपवावे, दुरावे हे आता कायमचे संपवावे. विस्कटलेल्या नात्याला पुन्हा जुळवून घ्यावे, विस्कटलेल्या नात्याला पुन्हा जुळवून घ्यावे. क्षणाक्षणात सारे बिलगुण तुलाच राहावे, क्षणाक्षणात सारे बिलगुण तुलाच राहावे. उजडलेल्या पहाटे मिठी आवळून घ्यावी, उजडलेल्या पहाटे मिठी आवळून घ्यावी. निसटलेले क्षण सारे पुन्हा शोधून आणावे, निसटलेले क्षण सारे पुन्हा शोधून आणावे. पापण्याखाली कडेत त्या तुला सामावून घ्यावे, पापण्याखाली कडेत त्या तुला सामावून घ्यावे. अलगद अविस्मरणीय भान दोघांचेही व्हावे, अलगद अविस्मरणीय भान दोघांचेही व्हावे. अश्रूंच्याही मागे हसू असे असावे, अश्रूंच्याही मागे हसू असे असावे. ओठ माझे अन शब्दही तुझेच यावे, ओठ माझे अन शब्दही तुझेच यावे. अपूर्ण तत्वातही मला तू परिपूर्ण करावे, अपूर्ण तत्वातही मला तू परिपूर्ण करावे. एक रूप आणि एक मन आपलेही घडावे, एक रूप आणि एक मन आपलेही घडावे. स्पर्शामागे ही काळजी अशीच असावी, स्पर्शामागे ही काळजी अशीच असावी. नकारात ही होकाराची चाहूल राहावी, नकारात ही होकाराची चाहूल राहावी. मनातल्या सैरभैर बेचैनीला तूच समजून घ्यावे, मनातल्या सैरभैर बेचैनीला तूच समजून घ्यावे. असेही प्रेम आपले बहरत राहावे, असेही प्रेम आपले बहरत राहावे. धन्यवाद. माझी कविता आपल्याला कशी वाटली नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जर माझी कविता आपल्याला आवडली असल्यास आपण मनस्पर्शी साहित्य परिवार यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि मला जिंकून देण्यासाठी आपण आपली सुस्पष्ट प्रतिक्रिया आपण इनबॉक्समध्ये लिहू शकता, आपल्या प्रतिक्रिया. आणि नक्कीच चॅनलला आपण लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.